आप्पे पात्रामध्ये सुद्धा बाटी छान भाजून येते। कढाईमध्ये पण मी ठेवलं होतं आणि आप्पे पात्रामध्ये पण ठेवलं होतं। कढाईमध्ये मला 25 मिनिटं लागलीत आणि आप्पे पात्रामध्ये 15 मिनिटात बाटी छान भाजून आलीत। भरपूर तूप खायची तयारी असेल तरच दाल बाटी, का तर बाटी पूर्णपणे तुपामध्ये बनवली जाते। हेल्दी तर आहेच पण टेस्टी सुद्धा आहे। गव्हाच्या पिठापासून बनवलं गेल्यामुळे हेल्दी आहे आणि तुपामध्ये बनवलं गेल्यामुळे टेस्टी आहे। राजस्थानची स्पेशालिटी फेमस रेसिपी दाल बाटी करायला एकदम सोपं आणि घरी असलेल्या इन्ग्रेडियंट्स मध्ये बनवता येतं। फारसं काही बाहेरून आणावं लागत नाहीये। नक्की ट्राय करून बघा। दाल बाटी बनवत असताना सगळ्यात आधी आपल्याला राजस्थानी गरम मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 लहान वाटी धने, अर्धी वाटी बडीशेप, 1 छोटा चमचा जीरा, पाव चमचा लवंग, पाव चमचा काळी मिरी, दालचिनी, 1 मसाला वेलची आणि 4 ग्रीन वेलची, जवित्री। हे सगळं छान खरपूस असं भाजून घ्यायचंय। तर हे छान भाजून झालेलं आहे। हे थोडंसं थंड होऊ द्यायचंय। डाळ बनवण्यासाठी हा मसाला आवश्यक आहे। या मसाल्यामुळे तर प्युअर राजस्थानी टेस्ट येते दाल बाटीला। 1 छोटा तुकडा जायफळ, अर्धा चमचा ड्राय जिंजर पावडर सुंठ पावडर, पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा हिंग पावडर। हे सगळं छान असं बारीक करून घेतलंय आणि हा मसाला आता आपल्याला डाळ बनवण्यासाठी वापरायचा आहे। टेस्टी टेस्टी डाळ बनवण्यासाठी। डाळ बनवण्यासाठी वाटीमध्ये मेजरमेंट घेतीये। 1 मोठा चमचा तुरीची डाळ, अर्धा चमचा मूग डाळ, 1 छोटा चमचा उडीद डाळ, 1 छोटा चमचा मेथी दाणे। टोटल मेजरमेंट अर्धी वाटी झालेलं आहे। जास्त क्वांटिटी मध्ये करत असाल तर 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ या प्रमाणात घेऊ शकता आणि 5 प्रकारच्या डाळी सुद्धा वापरू शकता। आपल्या आवडीनुसार डाळी वापरायच्या आहेत। भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घेतीये। अर्ध्या वाटी डाळींसाठी 1 वाटी पाणी घालतीये आणि कुकरला कुक करून घ्यायचंय। दोन टमाटर मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत आणि बारीक किसणीवर किसून घेतीये। हवं तर बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता पण हे पटकन होतं म्हणून मी किसून घेतीये। कढाईमध्ये मोठ्या चमच्यानी 3 चमचे तेल गरम करण्यास ठेवले। तोपर्यंत आपल्याला कुकर मधली डाळ काढून घ्यायची आहे। डाळ छान शिजली आहे। हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचंय किंवा रवीने हलवून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय। गरम पाणी घालतीये, गरजेनुसार घालायचंय। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जीरा, कढीपत्ता, हिंग पावडर,
हळद पावडर, बारीक करून ठेवलेला टोमॅटो किसून ठेवलेला, कांदा लसूण खात असाल तर या स्टेजला ऍड करू शकता टोमॅटो घालायच्या आधी। 1 ते 1.5 मिनिटापर्यंत छान असं भाजून घ्यायचंय। एक चमचा गरम मसाला, फ्लेवर जर डार्क हवा असेल तर 2 चमचे सुद्धा घालू शकता, आवडीनुसार घालायचंय। चवीनुसार लाल तिखट 1 चमचा घालते मी या ठिकाणी, खडा मीठ, शिजवून ठेवलेली डाळ ऍड करतेय आणि गरम पाणी गरजेनुसार घालायचंय। जर दाटसर हवं असेल तर पाणी कमी वापरायचंय आणि पातळ हवं असेल तर पाणी जास्त घालायचंय। चिंच 10 मिनिटापूर्वी मी भिजत घातले होते, हे आता कोळून चिंचेचं पाणी घालायचंय। चिंच आणि गूळ घातल्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते। गूळ सुद्धा घालतीये टेस्ट बॅलन्स करण्यासाठी। कसुरी मेथी चुरून घालतीये आणि आता 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचंय। 5 ते 7 मिनिटांनंतर डाळ छान शिजून आली आहे, कोथिंबीर घालून सर्व करायचंय। यानंतर आपल्याला बाटी बनवून घ्यायची आहे। बाटी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। रेग्युलर आपण जे पोळी बनवतो त्याचं पीठ आहे, कोंड्या सहित घ्यायचंय, न चाळता घ्यायचंय। 1/4 कप बारीक सुजी, मेजरमेंट कोणत्याही वाटीनं किंवा बाउलनी घेऊ शकता, ज्या बाउलनी घेता त्याच बाउलनी 1/4 भाग सुजी घ्यायचंय। 3 चमचे तूप घालतीये, तूप घट्ट आहे म्हणून 3 चमचे, पातळ असेल तर कमीत कमी 5 ते 6 चमचे घालावं लागेल लहान चमच्यानी। तूप पिठाला छान असं चोळून घ्यायचंय। खरं तर बाटीला थोडंसं जाडसर असं पीठ वापरलं जातं। लहान चमच्यानी 2 चमचे डाळीचं पीठ घालतीये, बेसन। टेस्ट छान येते आणि कलर सुद्धा छान येतो। तर हे चोळून झालेलं आहे, अशा पद्धतीनं बॅटर व्हायला हवं। चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा अजवाईन हातावर थोडंसं क्रश करून घालायचंय, फ्लेवर छान येतं। 1 चमचा धने बारीक करून घेतलेत, अर्धवट बारीक करून घेतलेत। चवीनुसार लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घातलं तरी सुद्धा चालू शकतं। मीडियम साईजच्या चमच्यानी 2 चमचे दही घालतीये, दही घातल्यामुळे बाटी सॉफ्ट होते। आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, मिठा सोडा, खायचा सोडा, लहान चमच्यानी घेत असाल तर पाव चमचा सोडा घालायचंय। हे छान मिक्स करून घ्यायचंय। आणि थोडंसं गरम पाणी घालून टाईट असा डो बनवायचा आहे। जर जाडसर पीठ अवेलेबल असेल तर ते सुद्धा वापरू शकता, त्यामध्ये सुजी वापरायची गरज नाही भासत। हे रेग्युलर पीठ आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सुजी वापरले। तर हे अशा पद्धतीनं पीठ बनवून घ्यायचंय। 10 ते 15 मिनिटं कव्हर करून ठेवायचंय। सुजी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे। 15 मिनिटांनंतर छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचंय।
आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गोळे बनवून घ्यायचे। 1 कप पीठ घेतलं होतं, याच्यामध्ये 8 बाटी तयार झालेल्या आहेत नॉर्मल साईजच्या। आतमध्ये थोडंसं तूप घालायचंय, छान भाजून येते बाटी तूप घातल्यामुळं। भरपूर तुपाचा वापर केल्यामुळे बाटी चवीला खूप छान लागते। बिस्किट बेक करण्याचा हा तवा आहे, तूप लावून मी ग्रीस करून घेतलेला आहे। याच्यामध्ये बाटी ठेवून बेक करून घ्यायचंय। कढईमध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून हा तवा मी त्याच्यावर ठेवतीये आणि आता कव्हर करून 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायचंय। मध्ये मध्ये उघडून बघायचंय। 10 मिनिटांनंतर मी परत एकदा ओपन करून बघतीये, बाटी एका बाजूला छान भाजली गेलीये। आता हे पलटून ठेवायचंय आणि पलटल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तूप लावायचंय। आतून तूप, वरून तूप, खालून तूप, सगळ्या बाजूनी तुपातून बाटी खायची असते, त्यामुळे तर हेल्दी आणि टेस्टी लागते। तर हे खालची बाजू सुद्धा छान भाजून आली आहे। आता साईडला जर कच्चं वाटत असेल तर उभं करून ठेवायचे बाटी। हे अशा पद्धतीनं चारी बाजूनी बाटी भाजून घ्यायचे। कढईमध्ये मला टोटल 25 मिनिटं लागलीत बाटी भाजून घ्यायला। ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता। खूप छान क्रिस्पी अशा बाटी भाजून तयार झालेल्या आहेत। सॉफ्ट सुद्धा आहेत, आतून वरून क्रिस्पी आहेत, छान भाजल्या गेलेल्या आहेत। आप्पे पात्रामध्ये सुद्धा मी बाटी बनवलंय। आता थोडंसं गरम असताना बाटी तुपामध्ये डिप करून घ्यायचंय। सगळ्या बाटी या पद्धतीने तुपामध्ये डिप करायच्या आहेत। खूप छान अशा बाटी तयार झालेल्या आहेत, डाळ तयार झालेली आहे। हे मी आता खाण्यासाठी सर्व करतेय। हेल्दी आहे, टेस्टी आहे, सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आतून खूप छान अशी जाळी पडली आहे, हे बघा।